श्रीराम. आज आपण मनोबोधातला 76वा श्लोक अभ्यासणार आहोत. समर्थ माऊली म्हणते, नवे कर्मना धर्मना योग काही, नवे भोगना त्यागना सांग पाही, म्हणे दास विश्वास नामी धरावा, प्रभाते मनी राम चिंतित जावा. आपण ज्या भगवंताच्या नामस्मरणाचं चिंतन, त्या भगवंताच्या विभूतींचं, त्याच्या लीलांचं स्मरण, त्याचं प्रभात काळापासून करावयाच्या चिंतनाचं महत्त्व गेल्या 10 श्लोकांमध्ये चिंतनासाठी, अभ्यासासाठी घेतलं आहे. त्यातील हा शेवटचा श्लोक. श्रोतेहो, समर्थ या श्लोकामध्ये भगवंताच्या नामाचं महत्त्व, या नामसाधनेचं महत्त्व, त्याला प्राप्त करायच्या इतर साधनांच्या तुलनेने किती महत्त्वाचं आहे, या कलियुगासाठी ते कसं अत्यावश्यक आहे, याचं महत्त्व आपल्याला या श्लोकात सांगतायत. समर्थ म्हणतायत की ना कर्म, ना धर्म, ना योग, ना भोग, ना त्याग, ना सांग, यापैकी आजच्या काळामध्ये मनुष्याला भगवंत प्राप्ती करण्यासाठी यातील कुठलंही साधन परिपूर्णतेने उपयोगाला येत नाही. त्यामुळे हे मना, तू एकच कर. या जन्मात, ह्या कलियुगात तू भगवंत प्राप्तीसाठी भगवंताच्या नामाचं साधन हृदयाशी दृढ धर, त्यावरती विश्वास ठेव आणि या नामाची साधना प्रभात काळापासून, आपल्या आयुष्याच्या सुरुवातीपासून भगवंताच्या स्मरणामध्ये आपल्या जीवनाचं ध्येय समजून त्या दृष्टीने वाटचाल कर. श्रोतेहो, हा श्लोकाचा सरळ अर्थ आहे. असा आहे की या काळाचे, एक कल्पाचे 4 विभाग शास्त्राने सांगितलेले आहेत. एक आहे तो म्हणजे सत्ययुगाचा, जिथे धर्म हेच या युगाचं आचरण होतं. मनुष्य हा कल्पनेमध्ये देखील खोटं बोलायचा नाही, त्यामुळं आचरणामध्ये खोटेपण, व्यवहारामध्ये खोटेपण हे तर फार लांबची गोष्ट आहे. जिथं धर्माचं अधिष्ठान हे सर्व जीवन व्यवहाराचं मूळ स्थान होतं, अशा या आधाराने सत्ययुगाचे 4,32,000 वर्ष असा काळ शास्त्रांनी सांगितलेला आहे. या सत्ययुगाच्या पाठोपाठ त्रेतायुग आलं. त्रेतायुगामध्ये प्रभू रामचंद्रांचा उद्गम या भूतलावरती झालेला आहे. प्रभू रामचंद्रांनी सगुण रूप धारण करून या त्रेतायुगामध्ये अपार लीला केल्या. त्रेतायुगाचा भगवत प्राप्तीचा मूळ धर्म हा कर्माचा होता. कर्मामध्ये देखील धर्म आचरण आणि त्या कर्माला जोडीला यज्ञ हे त्याचं एक प्रमुख साधन होतं. आपण बघतो ना की विश्वामित्र ऋषींनी रामाला यज्ञाच्या रक्षणासाठी म्हणून दशरथाकडून मागून घेतलं होतं. त्याचप्रमाणे प्रभू परत आल्यानंतर त्यांनी देखील अश्वमेध यज्ञ केला होता. अनेक यज्ञांची वर्णनं त्रेतायुगामध्ये रामायणाच्या आधाराने झालेली आहेत. त्रेतायुगामध्ये यज्ञ हे भगवंत प्राप्तीचे एक प्रमुख साधन होतं आणि त्यामध्ये कर्म हे त्याचं अधिष्ठान होतं. हे त्रेतायुग साधारणतः 8,64,000 वर्षाचं शास्त्रांनी सांगितलेलं आहे. यानंतर त्रेतायुगानंतर द्वापार युगाचा, श्रीकृष्णाच्या युगाचा सुरुवात झालेली आहे. हे युग देखील अत्यंत मोठं होतं. 12,96,000 वर्षाचं हे युग. या द्वापार युगामध्ये प्रभूंनी अनेक लीला केल्या आणि यामध्ये आपण बघतो की प्रभू रामचंद्र, जे अत्यंत मर्यादा पुरुषोत्तम, जे धर्मपालन याचे धुरंधर होते, त्यांचंच हे रूप श्रीकृष्ण ह्या युगामध्ये आल्यानंतर मात्र सर्व प्रकारे युद्धामध्ये विजय मिळवण्यासाठी धर्माचाच आधार घेत, पण त्याचबरोबर जे अधर्मी आहेत त्यांना योग्य ती शिक्षा देण्यासाठी जसेच्या तसे या पद्धतीने या द्वापार युगामध्ये लीला करतात. द्वापार युगामध्ये भगवत प्राप्तीचं प्रमुख साधन हे अर्चन होतं, वंदन होतं. इथं भगवंताची षोडोपचार पूजा, शास्त्रोक्त पूजा हे भगवत प्राप्तीचं प्रमुख साधन मानलं जात होतं. याच्या आधारे अनेक जीव उद्धरून गेले आणि त्यानंतर एक अत्यंत मोठं कलियुग, ज्याचं वर्णन शास्त्रामध्ये 17,28,000 वर्ष एवढा मोठा काळ सांगितला गेलेला आहे.
असा हा एक कल्पाचा या चारही युगांची जर आपण बेरीज केली तर एकंदर काळ हा 43,20,000 वर्ष इतका एका कल्पाचा काळ या पृथ्वीवरचा मानला गेलाय. हे 43,20,000 मानवी वर्ष म्हणजे ब्रह्मदेवाचा दिवस, म्हणजे थोडक्यात ब्रह्मदेवाचे 12 तास असतात बरं का श्रोते हो. या कलियुगामध्ये कुठलंच असं साधन मनुष्याला परिपूर्णतेने भगवंत प्राप्तीसाठी राहिलेलं नाही. आपण बघतो की आजच्या कलियुगामध्ये जेव्हा या कलियुगाचा नुकताच सुरुवात झालेली दिसते असा जर आपण अर्थ घेतला तर या कलियुगामध्ये आत्ताच काळ किती झपाट्याने बदलत चाललेला आहे. श्री महाराज त्यांच्या अंतकाळी सगळ्यांना सांगून गेले की कलियुगामध्ये आता काळ हा आणखीन गढूळ होत जाणार आहे, आणखीन अवघड होत जाणार आहे, नीतीची बंधनं तुटत जाणार आहेत. त्यामुळे प्रत्येकाने सावधानता ठेवावी आपल्या आयुष्यात. कलियुगाचं हे झपाट्याने बदलणारं रूप आपण गेल्या 15-20 वर्षाचं जरी अवलोकन केलं तरी आपल्या लक्षात येईल की आज अगदी प्रत्येकाच्या हातामध्ये पडणारं मोबाईल हे दुधारी शस्त्र आहे. आपण बघतो की अगदी लहान मुलांपासून ते अगदी भाजी विक्रेत्यापर्यंत प्रत्येकाच्या हातामध्ये हा मोबाईल आला. गेल्या 20 वर्षामध्ये ही क्रांती झाली. मनुष्याच्या डोक्यामध्ये कित्येकदा नको असलेले विचार देखील प्रवृत्त करणारी अशी ही संस्कृती. अशाच पद्धतीने मनुष्य हा हळूहळू या यंत्रांच्या आधाराने जाता जाता या कलियुगामध्ये स्वतःच एक दिवशी यंत्र होऊन जाईल अशी काहीशी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मग अशा या कलियुगामध्ये जिथे मनुष्याचे सर्व संस्कार संपलेले आहेत, जिथं धर्म ही संकल्पना फक्त आणि फक्त पुस्तकांमध्येच वाचता येते, जिथं धर्म ही संस्था ही जाती विभागामध्ये विभागली गेलेली आहे, जेव्हा की धर्माचं डेफिनेशन हे वे ऑफ रिलिजन, जीवन जगण्याची पद्धत म्हणून केलं गेलेलं आहे, तिथे या कलियुगात धर्म हा जातपात आणि राजकारण्यांचं एक आवडतं शस्त्र अशा दृष्टीने वापरलं जातं. त्यामुळे धर्म देखील तिथे उपयोगाचं नाही. कर्मामध्ये येणारी गढूळता तर आपण बघतोच. भगवंताला कर्मयोग अभिप्रेत आहे, पण आपण इथं बघतो की केलेल्या कर्माचे किती फास्ट रिझल्ट प्रत्येकाला पाहिजेत. हे हळद की हो गोरी असं या कर्मयोगाचं इथं कलियुगामध्ये आपल्याला वर्णन करता येऊ शकतं. प्रत्येक गोष्ट ही अत्यंत फास्ट झालेली आहे. मनुष्याच्या जीवनातली तितिक्षा संपलेली आहे. कोणीही मनुष्य फळाच्या अपेक्षेशिवाय कर्म करायला तयार नाही. इथे एखाद्याचं कर्म चुकलं, त्याचं जर फळ चुकलं तर त्याला ताबडतोब शिक्षा मिळतेय, त्याला लगेच त्याच्या नोकरीवरून काढण्यात येतं, त्याला दंड करण्यात येतात. कर्म हे देखील आता निरासक्त भावनेने कलियुगामध्ये आचरण करता येऊ शकत नाही, हे तर स्पष्टच आहे. धर्माची गोष्ट तर फारच वेगळी. योगाची गोष्ट म्हणाल तर योग देखील कलियुगामधला हा केवळ शरीर संतुष्टीसाठी चाललेला आहे. योगाचा अर्थ खऱ्या अर्थाने आत्मा आणि शरीर यांचं मिलन आहे. मनुष्य स्वतःला योगामध्ये हरवून आत्मोन्नती साधावी, पण या योगासाठी लागणारी शारीरिक शुद्धी ही या कलियुगाच्या अन्नामध्ये राहिलेली आहे का, हा मूळ प्रश्न आहे. आज आपण अगदी जरी ठरवलं की अगदी संपूर्ण शाकाहारी राहायचं, तरी जी काही आपण औषधं घेतो, जी काही म्हणून आपण एखादी मिठाई आणतो, काही चॉकलेट्स खातो, यातून आपल्या पोटामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे पदार्थ जातात याची आपल्याला देखील कल्पना नसते. त्यामुळे या योग मार्गाने जाताना जी शरीराची शुद्धी सत्ययुगामध्ये जनतेला, जीवांना उपलब्ध होती, तशी शुद्धी या योग मार्गामध्ये आता राहिलेली नाही. योग देखील एक प्रकारे बिझनेस झालेला आहे. आपण बघतो की अनेक ठिकाणी या योगांच्या मार्गाने जे चालतं ते खरंच योग आहे का, असं कित्येकदा म्हणावं असं वाटतं. त्यामुळे कलियुगामध्ये योग देखील भगवंत प्राप्तीसाठी अपुरा ठरतोय. ना कर्म आहे, ना धर्म आहे, ना योग आहे, ना भोग, ना त्याग. आपण बघतो की त्या जनक राजाची, विदेही जनक राजाची जी कथा आहे, त्यामध्ये एका असे बुद्ध पुरुषांनी असं सांगितलं आपल्या एका शिष्याला की तुला आत्मज्ञान हवंय ना, संसारामध्ये राहून आत्मज्ञान कसं पाहिजे असेल तर त्या राजा जनकाला जाऊन भेट, त्या विदेही जनकाला. त्याप्रमाणे तो शिष्य तिथे गेला तर त्यांनी बघितलं की जनक हा अनेक प्रकारच्या भोगांमध्ये लिप्त पडलेला होता. तिथं काही नृत्यांगना नाचत होत्या, काही लोक तिथं अनेक प्रकारचे पदार्थ खात होते, त्यांच्यामध्ये जनक तिथं झोप पडलेला. तर हा मनुष्य विचार करू लागला की अरे हा मला कसं आत्मज्ञान देऊ शकेल. तर यावरती जनकाने त्याची मनधरणी केली आणि त्याला म्हणाला की तुम्ही आला आहात तर तुम्ही एक दिवस राहा, म्हणून त्याला सुंदर बिछाण्यावरती झोपायची सोय करून दिली. हा मनुष्य उत्तम भोजन करून त्या बिछाण्यावर जाऊन झोपला आणि बिछाण्यावर जाऊन झोपता क्षणी त्यांनी वरती बघितलं तर एक टांगती तलवार त्याच्या डोक्यावरती टांगलेली होती. ती तलवार फक्त एका केसाने बांधलेली. हे बघताच त्या माणसाची झोप अशी काही पळाली की तो डोळे सताड उघडे ठेवून त्या तलवारीकडे रात्रभर बघत बसला.
सकाळी राजा जनकाने त्याला विचारलं की कशी झाली झोप. तो म्हणाला, अहो कसली झोप, एवढा उत्तम बिछाना होता, एवढे छान सगळे भोग होते, पण ती डोक्यावर टांगलेली तलवार मला काही केल्या झोपू देना. यावरती राजा जनक फक्त स्मित हास्य करून म्हणाला की माझं सगळं ज्ञान हे असंच आहे, मी या सगळ्या भोगांमध्ये आहे, पण या भोगांपासून मी तितकाच दूर आहे जसे तुम्ही उत्तम बिछाण्यावर पडून झोपेपासून दूर होता. मी या भोगांमध्ये अजिबात नाही, मी या भोगांमध्ये असूनही त्यागमय वृत्तीने राहणारा मनुष्य आहे. हे कळताच त्या शिष्याला राजा जनकाचं महत्व कळून आलं. पण आज कलियुगामध्ये आपण बघतो की जो भोग घेणारी जनता आहे त्याला त्यागाशी काही देखील कर्तव्य नाही राहिलेलं. जो श्रीमंत आहे तो अधिकच श्रीमंत होत चाललेला आहे, जो भोग घेतोय त्याला आणखीनच भोग मिळत चाललेले आहेत. आणि त्याग हा आता मनुष्याला जबाबदारी म्हणण्यापेक्षा एक प्रकारची बळजबरी झालेला आहे, की जो गरीब आहे त्याला बिचाराला त्यागाशिवाय पर्यायच नाही, पण तो त्याग करत असताना देखील त्याची सतत नजर एखाद्या श्रीमंताकडेच लागलेली आहे, तो आशाभूतपणेच बघतोय. त्यामुळे इथं ना भोग आहे ना त्याग आहे. या कलियुगामध्ये भोगामध्ये राहून त्यागमय वृत्ती राहणारे संत देखील आता सापडणं कठीण झालंय. आपण बघतो की अनेक लोक संन्यस्त होतात आणि संन्यस्त झाल्यानंतर सगळं काही सोडायचं या विचाराने जाऊन इतके मोठे मोठे महाल, इतके मोठे मोठे आश्रम बनवतात, त्यामध्ये इतक्या सुंदर सुंदर सोयी असतात की हे सगळं बघितल्यानंतर हा मनुष्य खरंच भोगामध्ये आहे का त्यागामध्ये आहे हे कळत नाही. अशी अवस्था या कलियुगाची झालेली आहे. त्यामुळे इथं ज्या आधीच्या कल्पामध्ये चालणारे नियम होते त्यापैकी कुठलीच गोष्ट इथं चालू शकत नाही. आणि त्यामुळे एक दिवशी गोंदवल्यामध्ये महाराजांनी सगळ्यांना सांगितलं की आता या जुन्या युगांमधले कुठलेच धर्म या मनुष्याला भगवंत प्राप्तीसाठी शिल्लक राहिलेले नाहीत. ज्यावरती तिथे जमलेल्या अनेक विप्रांनी हल्लकल्लोळ केला. ते म्हणाले, अहो तुम्ही वैदिक धर्माचं अशा रीतीने कसं बरं अधःपतन करू शकता. ज्या वैदिक धर्माने या भगवंत प्राप्तीसाठी वैदिक तंत्र मंत्र सांगितलेले आहेत, वेद पठण सांगितलेलं आहे, ते काही चुकीचं आहे का. यावरती महाराज फक्त त्यांना म्हणाले की जुन्या काळी त्यांचं जे सामर्थ्य होतं, त्यांचं जी शुद्धी होती, त्यांचं जे आचार संयमन होतं, यापैकी आता आपल्याकडे काय राहिलंय. आधी जेव्हा ऋषी मुनी एखाद्या वेळेला मेघाचं आवाहन करायचे, पर्जन्य सूक्त म्हणायचे, त्यावेळेला पाऊस पडायचा. आज पर्जन्य सूक्त म्हटलं तर साधी हवा देखील सुटणार नाही, इतकी मनुष्याची शक्ती या सगळ्या कलियुगामध्ये वाहून गेलेली आहे. त्यामुळं अशा कलियुगात उद्धरून जाण्यासाठी एकच करा, ते म्हणजे भगवंताचं नाम घ्या. यावरती कोणाचं समाधान पटकन होईना. ते म्हणाले, आम्हाला वेद प्रमाण दाखवा, वेद प्रमाण दाखवा. यावरती महाराजांनी त्यांना अथर्व वेदातला कलिसंतरण उपनिषद या ग्रंथातला एक श्लोक सांगितला आणि त्यामध्ये स्पष्ट लिहिलं होतं की या कलियुगामध्ये उद्धरून जाण्यासाठी भगवंताच्या नामाशिवाय दुसरा कुठलाही आधार नाही. आणि हेच उत्तरकांडमध्ये तुलसीदास रामचरितमानस मध्ये म्हणतात, कलियुग जोग न यज्ञ न ज्ञाना, एक आधार राम गुण गाना. कलियुगामध्ये ना यज्ञ आहे, ना योग आहे, ना कुठल्याही प्रकारचं तप आहे, हे तुम्हाला काहीच मिळवून देऊ शकणार नाही. या कलियुगामध्ये एकच आधार आहे, तो म्हणजे एक आधार राम गुण गाना. या कलियुगातून उद्धरून जायचं असेल तर केवळ आणि केवळ भगवंताचं नाम हेच तुमच्या उपयोगाला येऊ शकतं. आणि मग अशा नामावरती विश्वास धरा, असं समर्थांचं म्हणणं म्हणे, दास विश्वास नामी धरावा. या कलियुगात ह्याच्यातलं कुठलंही उपयोगाला येणार नाही, फक्त नाम उपयोगाला येणार आहे. तर या नामावरती विश्वास ठेव आणि ते नाम अखंड जप. कसं जप, मी आपल्याला मगाशी सांगितलं ना, या चारही युगांची संख्या 43,20,000 वर्ष म्हणजे ब्रह्मदेवाचे 12 तास होतात. 12 तासामध्ये जर 3600 सेकंद आपण एका तासाचे धरले तर ब्रह्मदेवाचे 4,32,000 सेकंद म्हणजे मनुष्याचे 43,20,000 वर्ष होतात. म्हणजे ब्रह्मदेवाचा एक क्षण म्हणजे माणसाचे 100 वर्ष. या त्रैराशिकांनी जर सोडून बघितलं तर आपल्या लक्षात येईल की ब्रह्मदेवाचा एक क्षण म्हणजे माणसाचे 100 वर्ष. आणि हा एक क्षण हा ज्ञानेश्वर माऊलीने आपल्याला सांगितलाय की देवाची द्वारी उभा क्षण भरी. म्हणजे क्षणभर उभं राहणं म्हणजे 100 वर्ष ही जी मनुष्याची जीवनाची कमाल मर्यादा आहे. अशा या आजन्म जर त्याने कलियुगामध्ये एकमेव जे उपयुक्त साधन आहे ते म्हणजे भगवंताचं नामस्मरणाचं, हे साधन जर त्यांनी आयुष्यभर अतिशय मनापासून आळवलं
तरच तेणे मुक्तीचारी साधियेल्या, असा हा ज्ञानेश्वरांचा हरिपाठ आहे. तो केवळ एका क्षणाच्या भक्तीचा नाही, तर ब्रह्मदेवाच्या एका क्षणाचा आहे, जो मानवी जन्माची 100 वर्ष आपल्याला मिळवून देतो. आणि असं आयुष्यभर एखादं साधन करायचं असेल तर त्याच्यासाठी दृढ विश्वास हवा, त्यासाठी दृढ निष्ठा हवी. कुठल्याही एका साधनावरती आपलं जीवन समर्पित करण्यासाठी मनुष्याला तिथे असलेला दृढ भाव हाच उपयोगाला येतो. तेव्हा या सर्व शास्त्रांचं मंथन करून या संतांनी आपल्या मुखापर्यंत हे भगवंताचं नाम आणून दिलेलं आहे. श्रोते हो, अशा नामाचा आपण मनापासून आठव ठेवा, त्याचं स्मरण करा आणि आयुष्यभर त्याला एखाद्या सुंदर पिंपळ पानासारखं आपल्या हृदयामध्ये जपून ठेवा. हेच नाम आपल्या या कलियुगामधून उद्धरून जाण्यासाठी आपल्याला एकमेव आधार ठरेल. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.